नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी श्री यू डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस. मी आपल्याला बी ए भाग 1 सेमिस्टर 1 मधील भूगोल पेपर क्रमांक 1 ज्याचं नाव आहे प्राकृतिक भूगोल शिकवत आहे. याची सुरुवात आपण पाठीमागच्या तासाला केलेली आहे आणि यामध्ये आपण पाहिलं की प्राकृतिक भूगोल हा जो काही पेपर आहे, या पेपरमध्ये 4 टॉपिक आहेत आणि या 4 टॉपिकपैकी पहिले 2 टॉपिक मी श्री यू डी पाटील शिकवणार आहे आणि तिसरा आणि चौथा टॉपिक श्रीयुत डॉक्टर एस एम कांबळे सर, भूगोल विभाग प्रमुख, आपल्याला शिकवणार आहेत. याची आपल्याला मी कल्पना दिलेली आहे आणि आपण प्राकृतिक भूगोलाची ओळख या पहिल्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये आपण प्राकृतिक भूगोलाची ओळख या टॉपिकमध्ये अभ्यासक्रमामध्ये नेमके कोणते कोणते मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. मॉड्यूल 1 इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी याविषयीची चर्चा आपण पाठीमागच्या क्लासमध्ये मित्रांनो केलेली आहे आणि आज आपण प्राकृतिक भूगोल या प्रत्यक्ष विषयाकडे वळण्यापूर्वी आपल्याला भूगोल म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपण म्हणाल की सर, आम्हाला निश्चितपणे भूगोल म्हणजे काय माहीत आहे. मी हे जाणतो की आपण भूगोलाशी निश्चितपणे परिचित आहात. भूगोल म्हणजे काय हेही आपल्याला माहिती आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि भूगोलाचा अभ्यासक म्हणून या भूगोल विषयाच्या ज्ञानाला किंवा व्याख्येला योग्य शब्दामध्ये शब्दबद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे. सॉरी मित्रांनो. तर हा प्रयत्न आपण करीत असताना आपल्याला काही शास्त्रीय अशी माहिती अभ्यासावी लागेल. त्याच्यामध्ये भूगोल हा जो काही शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये आपण जिओग्राफी असं म्हणतो आणि जिओग्राफी हा शब्द सर्वप्रथम ग्रीक तत्ववेत्ता व खगोलशास्त्रज्ञ इरॅटोस्थेनीस याने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये वापरला आहे. मित्रांनो, हे जे विधान आहे हे भूगोलाचं अध्ययन करताना भूगोलाचे अभ्यासक म्हणून तुम्हाला आपल्या स्मरणशक्तीमध्ये कोरून ठेवायचं आहे. जर आपल्याला भविष्यकाळामध्ये या मार्गावरती वाटचाल करायची असेल तर बेसिक किंवा पायाभूत ज्ञान म्हणून हे आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मित्रांनो,
या शब्दाचा जो काही अर्थ आपण पुढे पाहण्या अगोदर हा शब्द किंवा संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरला अशा आशयाचा प्रश्न आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये, ज्याला आपण बहुपर्यायी प्रश्न असं म्हणतो, या प्रश्नामध्ये विचारला जातो. तेव्हा परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही आपल्याला हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला डॉक्टर S.M. कांबळे सरांनी, जे भूगोलाचे विभाग प्रमुख आहेत, त्यांनी आपल्याला परीक्षेचं स्वरूप किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजावून सांगितलेलं आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे हा बहुपर्यायी प्रश्न 10 मार्कचा असतो आणि त्या ठिकाणी या स्क्रीनवरती दिसणारे अनेक प्रश्न परीक्षेमध्ये तयार करणारे वाक्य या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यातलं पहिलं वाक्य एक प्रश्न निर्माण करेल की सर्वप्रथम जिओग्राफी ही संज्ञा किंवा शब्द प्रथम कोणत्या तज्ञाने वापरला, असा प्रश्न तयार होऊ शकतो. तेव्हा इरॅटोस्थेनिस हे जे काही नाव आहे हे आपण लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. इरॅटोस्थेनिस याने जिओग्राफी ही संज्ञा जिओ आणि ग्राफी या दोन ग्रीक शब्दापासून तयार केली आहे. जिओ म्हणजे अर्थ आणि अर्थ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफेन म्हणजे स्टडी आणि स्टडी म्हणजे अभ्यास किंवा वर्णन होय. आणि यावरून आपल्याला जिओग्राफी याचा अर्थ डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र किंवा स्टडी ऑफ द अर्थ पृथ्वीचा अभ्यास करणारं शास्त्र असा होतो. हे या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे भूगोल म्हणजे काय याचा शास्त्रीय विवेचन या ठिकाणी आपण केलेलं आहे. मग आपल्याला आता भूगोलाची व्याख्या समजलेली आहे. भूगोल म्हणजे काय, तर पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र किंवा पृथ्वीचा अभ्यास करणारं शास्त्र. आता पृथ्वी म्हणजे काय, पृथ्वी म्हणजे या सूर्यकुलातील एक ग्रह आहे आणि हा चैतन्यमय असणारा या ग्रहावरती आपण वास्तव्य करतोय आणि या पृथ्वी या ग्रहाचा अभ्यास करणारं शास्त्र, अशी सुरुवातीला अत्यंत संक्षिप्त असणारी ही जी काही व्याख्या आहे, ही व्याख्या काळाच्या ओघात पाठीमागे पडत चाललेली आहे. कारण आज आपण फक्त पृथ्वीवरती असणारे खंड, पृथ्वीवरती असणारा देश, पृथ्वीवरती असणारे विविध प्रदेश, विविध महासागर
समुद्र, नद्या, नाले, ओढे, डोंगर, दऱ्या, पठारे या सर्वांचाच फक्त आपण अभ्यास करतो असं नाहीये, किंवा यावरती असणारे जंगल, यावरती असणारे प्राणी, यावरती असणारे पृथ्वी या ग्रहावरती असणारी वनस्पती, सूक्ष्म जीव यांचाच आपण अभ्यास करतो असं नाही. याच्याही पलीकडे जाऊन मित्रांनो आपण इतर ग्रहांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न भूगोलाच्या अभ्यासकांनी सुरू केलेला आहे. आणि म्हणून मी म्हणालो की ही जी काही व्याख्या आहे ही व्याख्या हळूहळू पाठीमागे पडत चाललेली आहे. ही व्याख्या सीमित आहे. या व्याख्येची कक्षा दिवसेदिवस रुंदावत चाललेली आहे आणि या विषयामध्ये जे काही सखोल असं ज्ञानार्जनाचं काम सतत चालूच आहे आणि याच्या कक्षा रुंदावत चाललेल्या आहेत. म्हणजेच आपण पृथ्वी ग्रहाच्या पलीकडेही अभ्यास करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचाही अभ्यास भूगोलशास्त्रामध्ये होतो. सुरुवातीच्या काळामध्ये भूगोलाचा जो अभ्यास होता तो या व्याख्येला अनुरूप असा होता असं म्हणता येत नाही. कारण ही जरी छोटीशी व्याख्या असली तरी अर्थपूर्ण व्याख्या आहे. स्टडी ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचा अभ्यास. कोणत्या घटकाचा अभ्यास असं म्हटलेलं आहे का? एका घटकाचा नाही, अनेक घटकांचा अभ्यास, किंबहुना सर्व घटकांचा अभ्यास असा याचा अर्थ. म्हणजे मित्रांनो व्याख्या जरी 3-4 शब्दामध्ये सीमित असली, पृथ्वीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोलशास्त्र किंवा भूगोल होय असं जरी सीमित असलं तरी सुद्धा याचा आवाका पूर्वी सुद्धा खूप मोठा होता आणि आज सुद्धा याच्यामध्ये भरच पडत चाललेली आहे. आणि आज भूगोलाला भूगोलशास्त्र अशी मान्यताही प्राप्त झालेली आहे. भूगोलापासूनचा जो काही प्रवास सुरू झालेला आहे या विषयाचा तो भूगोलशास्त्रापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. सुरुवातीला जो मित्रांनो भूगोलाचा अभ्यास होता तो अत्यंत मर्यादित स्वरूपाचा होता. नामावलीच्या स्वरूपात किंवा विविध ठिकाणांची नावं किंवा विविध असणारे भौगोलिक घटकांची नावं, उदाहरणार्थ गावांची नावं, राज्यांची नावं, देशांची नावं. भौगोलिक घटकांची नावं म्हणजे नदीचं नाव किंवा पर्वत, पठार, मैदान अशी वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या प्रदेशांची नावं, असा सीमित असा अभ्यास होता. फार असं सखोल अध्ययन, विवेचन या विषयामध्ये केलं जात नव्हतं. आणि नंतर हळूहळू नामावलीच्या भूगोलापासून या भूगोलाचा जो काही अभ्यास विस्तारत गेला आणि त्याला वर्णनात्मक स्वरूप आलेलं आहे. म्हणजे आपली जी काही पृथ्वी आहे ही पृथ्वी निसर्ग सौंदर्यानं नटलेली आहे. हिरवागार शालू या पृथ्वीनं परिधान केलेला आहे. भूगोल किंवा या पृथ्वीचं असणारं सौंदर्य चित्तवेधक आहे, आकर्षक आहे, मोहक आहे, मनोरंजक आहे. अशा प्रकारची वर्णनं भूगोलाच्या अभ्यासामध्ये या पृथ्वीचं असणारं सौंदर्य पाहून भूगोलाच्या अभ्यासकांनी वर्णन करायला सुरुवात केली. आणि मित्रांनो या नामावलीचा स्वरूप किंवा नामावलीचं जे काही
अभ्यास होता मर्यादित स्वरूपातला, तो मागे पडला आणि वर्णन सुरू झाले. आणि नंतर विशिष्ट अशा भौगोलिक घटकांचंही वर्णन सुरू झालं की नदीमध्ये पाणी वाहत चाललेलं आहे. अशा प्रकारची वर्णन, किंवा नदी मंद गतीने वाहत आहे, नदी तीव्र गतीने वाहत आहे, नदीनं वळण प्राप्त केलेलं आहे, अशा अनेक वर्णनात्मक माहिती भूगोलामध्ये येऊ लागली. आणि मित्रांनो, ही माहिती येताच किंवा याचं वर्णन करता करताच भूगोल तज्ञांच्या भूगोलाच्या अभ्यासाकडं पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होत गेला. हे वर्णन करताना त्यांच्या नजरेतून अनेक निरीक्षणं सुटली नाहीत आणि या निरीक्षणाच्या नोंदी ते करत गेले आणि भूगोलाचं जी काही अभ्यासाची जी काही कक्षा आहे ही पुन्हा रुंदावत गेली. सुरुवातीला नामावली, नंतर वर्णनात्मक भूगोलाचा अभ्यास होत होता, नंतर निरीक्षणावरती आधारित, जसं सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, ही निरीक्षण. नंतर निश्चितपणे सूर्य भ्रमण करतो की पृथ्वी भ्रमण करते, ती भ्रमण करत असेल तर कशा प्रकारे दिवस आणि रात्र निर्माण झालेली आहे, कशा प्रकारे ऋतूंची निर्मिती झालेली आहे, या सर्व गोष्टी उदाहरणादाखल मी सांगत आहे. या निरीक्षणातून कशा प्रकारे भूगोलाच्या ज्ञानामध्ये भर पडत चाललेली आहे, किंवा स्टडी ऑफ द अर्थ ही जी काही सीमित व्याख्या आहे ही कशी समर्पक बनत चाललेली आहे, हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग पुढे जाऊन की पृथ्वी भ्रमण करते, सूर्य स्थिर आहे, सूर्याभोवती पृथ्वी फिरत आहे, सूर्याभोवती पृथ्वी फिरत असताना ती स्वतःभोवती फिरत आहे, अशा प्रकारची अनेक निरीक्षणं मित्रांनो पुढे आली. आणि पृथ्वी संदर्भात असणाऱ्या जो काही ज्ञान आहे त्या ज्ञानात भर घालत गेली. म्हणजे खऱ्या अर्थानं स्टडी ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा पृथ्वीचा अभ्यास करणारा विषय भूगोल हे समर्पक व्याख्या बनत चालली असं आपण म्हणतो. आणि निरीक्षणातून पुढं हे असंच का याचाही अभ्यास तज्ज्ञ लोक करू लागले आणि त्या पाठीमागची कारणं आपण शोधू लागली. की जसं दिवस आणि रात्र या पाठीमागचं कारण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फक्त फिरते असं नाही, तर सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती या फिरण्यामुळं दिवस आणि रात्र होतात, हे त्याचं कारण, याच्या पाठीमागचं कारण, दिवस आणि रात्री निर्मितीच्या पाठीमागचं एक कारण, पृथ्वी स्वतःभोवती फिरते मित्रांनो, हे कारण. आणि या फिरण्याला सुद्धा एक विशिष्ट असे शब्द, विशिष्ट अशा संज्ञा तयार झाल्या. याला परिवलन, पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिवलन असं म्हटलं गेलं. आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते याला परिभ्रमण असं म्हटलं गेलं.
आणि म्हणून मित्रांनो की या संज्ञा सुद्धा नव्यानं उदयास आल्या आणि या विशिष्ट संज्ञांच्या आधारे या पृथ्वीच्या आणि असणाऱ्या जे काही वेगवेगळ्या गती आहेत या गती स्पष्ट होऊ लागल्या आणि या परिवलनातून दिवस व रात्र तर परिभ्रमणातून पृथ्वीवरचे असणारे ऋतू निर्माण होतात ही कारण शोधून काढली. म्हणजे फक्त निरीक्षण नाही तर निरीक्षणाच्या पाठीमागं असं का, तर ते काय हा ज्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता ती आपल्याला अनेक कारणं आपल्याला समोर येतात आणि त्या कारणांचा समावेश भूगोलाच्या अभ्यासामध्ये केला गेला आणि भूगोल विस्तारत गेला. खऱ्या अर्थानं पृथ्वीचा अभ्यास पूर्ण होत गेला. फक्त एक उदाहरण मी दिलेलं आहे अशा अनेक भौगोलिक घटकांच्या बाबतीमध्ये. मग ती नदी असेल, नदी काही ठिकाणी जलद गतीनं वाहते, काही ठिकाणी मंद गतीनं वाहते, तर काही ठिकाणी अत्यंत मंद गतीनं वाहते. याच्या पाठीमागची निरीक्षण, याच्या पाठीमागची कारणं, त्यांचं असणारं सर्व अभ्यास, नोंदी, या सर्व भूगोलाच्या ज्ञानामध्ये भर घालत गेल्या. म्हणजेच भूगोलाचं ज्ञान हे समर्पक करत गेल्या. अशा प्रकारे भूगोल या विषयाच्या जे काही कक्षा आहेत ह्या कक्षा रुंदावत चालल्या आणि एक 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 पायरी आपण वरती चढत चाललो. म्हणजे वर्णन च्या अगोदरही आपण नामावली, वर्णन, निरीक्षण, कारण आणि या कारणांच्या अभ्यासानंतर आपण थांबलो असं नाही. हे कारण आहे, ठीक आहे, परंतु या कारणांचा एकमेकांशी काही सहसंबंध आहे का, असाही अभ्यास आपण करत गेलो आणि भूगोलाचा जो काही अभ्यास आहे हा विस्तारत गेला. आणि मित्रांनो, पुढे जाऊन हे कारण किंवा याचा सहसंबंध शोधता शोधता अनेक आपण या भूगोलाच्या अभ्यासामध्ये शास्त्रीय पद्धतींचा समावेश केला. भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा आपण समावेश केला. उदाहरणार्थ आपण गणिती आकडेमोड करू लागलो किंवा संख्याशास्त्राचा आपण आधार घेऊ लागलो, ग्राफचा आपण आधार घेऊ लागलो, उपकरणांचा आधार आपण घेऊ लागलो. असं करता करता किंवा अनेक सिद्धांत आपण मांडू लागलो. या भूगोलाला फक्त सामाजिक शास्त्र असा दर्जा न राहता ते भूगोल हे मित्रांनो खऱ्या अर्थानं शास्त्र बनलं. भूगोल ते भूगोलशास्त्र असा जो काही प्रवास आहे हा प्रवास मी या ठिकाणी आपल्याला वर्णन करून सांगितला. आणि म्हणून मित्रांनो, मी पाठीमागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं की भूगोल हा विषय फक्त कला शाखेतच नाहीये, तर तो विषय आज मित्रांनो विज्ञान शाखेमध्येही अभ्यासला जातो. त्याचं कारण हे आहे की या विषयाला शास्त्रीय दृष्टिकोन प्राप्त झालेला आहे, शास्त्रीय अभ्यास पद्धती प्राप्त झालेली आहे, शास्त्रीय बैठक प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून हा विषय भूगोलापासून भूगोलशास्त्र बनला आणि कला शाखेतून तो विज्ञान शाखेमध्ये अभ्यासला जाऊ लागला. आणि फक्त हा विषय काही ठराविक अशा रिजनमध्ये बंदिस्त किंवा प्रदेशामध्ये बंदिस्त आहे असं नाही मित्रांनो. हा विषय युनिव्हर्सल आहे, वैश्विक आहे. या पृथ्वीच्या पाठीवरती कुठेही गेलात तर आपल्याला हा विषय अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायला मिळतोच आणि मिळतोच. या विषयातल्या कन्सेप्ट किंवा संकल्पना किंवा माहिती ह्या जगाच्या पाठीवरती आपल्याला
सारख्याच असलेल्या पाहायला मिळतात. त्याचं कारण हे शास्त्र आहे. एखादा विशिष्ट विषय, एखादी विशिष्ट भाषा त्या रिजन पुरती मर्यादित, संस्कृतीचा अभ्यास त्या रिजन पुरता मर्यादित, रिजन म्हणजे प्रदेशापुरता मर्यादित, परंतु भूगोलाचा अभ्यास हा युनिव्हर्सल अभ्यास आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारे भूगोल म्हणजे काय, अत्यंत शास्त्रीय असणाऱ्या या शब्दापासून हा शब्द कोणी मांडला, प्रथम कोणी मांडला? इरॅटोस्थेनिस या खगोलशास्त्रज्ञानं प्रथम हा शब्द मांडला. आणि जिओ म्हणजे अर्थ आणि ग्राफी म्हणजे स्टडी, म्हणजेच स्टडी ऑफ द अर्थ किंवा डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थ असा इंग्लिशमध्ये अर्थ होतो. तर पृथ्वीचा अभ्यास किंवा पृथ्वीचं वर्णन असं मराठीमध्ये त्याचं भाषांतर होतं. या सर्व व्याख्येचं विश्लेषण आणि भूगोल विषय हा भूगोलापासून भूगोलशास्त्रपर्यंत कसा पोचला हे आपण मित्रांनो या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला थांबणं क्रमप्राप्त आहे. भूगोलाचं महत्त्व विशद मला करायचं आहे, परंतु वेळेच्या अभावी या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. आणि पुढील तासाला आपण भूगोलाचं महत्त्व अभ्यासू. कसं एक भूगोलाच्या अभ्यासकाशीच फक्त भूगोलाचा संबंध आहे असं नाही आहे, तर सामान्य जनामध्ये सुद्धा भूगोलाचा कसा संबंध आहे, भूगोलाची कशी नाळ सर्व मानव समाजाशी जोडलेली आहे, याचं वर्णन हे आपल्याला पुढील तासाला आपल्याला करायचं आहे. मी फक्त याचा उल्लेख केला होता, ते वर्णन आपल्याला पुढील तासाला करायचं आहे. आणि यातून आपल्या भूगोलाचे जे काही पाळमुळं आहेत हे कशी सर्व ठिकाणी पोहोचलेले आहेत, कसं हे वैश्विक विषय आहे किंवा युनिव्हर्सल विषय आहे हे आपल्याला पुढील तासाला पाहायचं आहे. आणि नंतर मग मित्रांनो भूगोल म्हणजे काय खऱ्या अर्थानं व्यवस्थितरित्या समजून घेतल्यानंतर आपण मग प्राकृतिक भूगोल या शाखेकडे आपण हळूहळू वळणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबू.